वेलाळे येथे राखेचे प्रदूषण होत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे। दीपनगर येणाऱ्या राखेमुळे तर नुकसान आहेच, परंतु अनेकांनी सरकारी जागेत आणि खाजगी शेतामध्ये सुद्धा राखेचा साठा केल्याने व तिथून वाहतूक होत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे। शेतकरी या राखेमुळे संकटात सापडले आहेत, त्याबाबत विलाळे येथील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। मी नितीन सिद्धरू पाटील, राहणार विल्लाडे या गावातील शेतकरी आहे, नागरिक आहे। आता आपल्याला ह्या गावाची जी परिस्थिती आहे, एमएससीबीचे जे हॅजबंड आहे तिथे हे राग जे पडते आहे, हे दृश्य आपल्याला आज पाहायचं आहे। जे काही या गावातून राजकीय कार्यकर्ते म्हणा की पक्षीय कार्यकर्ते म्हणा, हे आंदोलन करून एमएससीबी प्रदूषण करते, एमएससीबी प्रदूषण करते गोष्ट सत्य आहे, पण त्याच्याकडे जास्त प्रदूषण कोण करत आहे हे आपल्या याच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। आजूबाजूला बघा तुम्ही, जरा हे दृश्य जरा बघा, हे काय आहे इथे हे सरकारनं वनीकरण टाकलेलं होतं। या वनीकरणाचे कसे 12 वाजले, त्याच्याच 25 फुटावर या सरकारी रस्ता आमदार संजय सावकर यांनी मंजूर केलेला होता। या रस्त्यावर राख पडलेली आहे, हे राख यातल्याच ग्रामपंचायत सदस्यांची आहे। आजी माझी जे काय सरपंच असतील त्यांचे हे ठिये आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे काय आता परतवर आंदोलन झालं तिथे असं बोलण्यात आलं की आम्हाला तिथे जाता येत नाही, आम्हाला इथे येत नाही, काही आंदोलन करते बोलले, त्यांचेच ठिये इथे आहे, त्यांचेच ठिये इथे आहे। आता यामध्ये तुम्ही असं सांगू इच्छितो की भुसावळ तालुके आमदार जे संजय सावकर आहेत यांच्या बरोबर जे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा शेती या राख टाकण्यात दिलेली आहे, ते बंद करण्यात यावी। आणि आपल्या आदरणीय नाथा भाऊजी आहेत, माजी मंत्री, यांनी वेळोवेळी पाठपुरावा सत्य आहे, त्यांनी विकासाचे काम भर टाकले लळगावात, हे पण सत्य आहे। पण त्यांना काही कार्यकर्ते चुकीची माहिती देतात, हे आंदोलन करतात, त्यांच्यामुळे हॅजबंडाचा जो ठेका बाहेर काढण्याचा होता तो रद्द करण्यात आलेला आहे। आणि यांच्यामुळे जास्त प्रमाणात हे राग इथे झालेली आहे। तुम्ही एरिया बघा, हा तर एकच एरिया आहे, असे कम से कम 200-300 एकर एरिया हे रागच्या याच्या खाली आलेले। पूर्ण नदी सफेद झाली, पूर्ण गुरं त्या नदीचं पाणी पितात। गावामध्ये जे पाणी येतं हे बी थोडीफार दूषित येतं। काही लोकांना काही पावसाचे आजार झालेले आहेत। हेच लोक आंदोलन करते, हे सांगतात दीपनगरला की असं झालं न झालं, त्यांचे ठिये इथे आहे। शेतीचे रस्ते तुम्ही आता रोज 7-8 महिने झाला आहे शेतीचा रस्ता, भुसावळ रस्ता बघा तुम्ही। BN अग्रवाल हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी स्वतः सांगून अर्ज केला RTO कडे की या रस्त्याने इतके लोडेड वाहनं 70 टनाचे जाऊ शकत नाही, त्यांनी स्वतः अर्ज केलेला होता। पण काही नाही, ते आले तो यांनी काहीतरी केलं, परत जसं आहे तसंच झालं। माझी खेडी 5000 नव्हती आहे आणि प्रदूषणामुळे फुटा बसतो, त्याच्यावर दर हप्त्या परत धुवावे लागतं की गळ। फक्त आता पाऊस चालू आहे म्हणून आता बंद आहे दोन। व्यापारी घेणारच नाही, जर राख जर गळावर बसली तर व्यापारी उचलणारच नाही, तर आम्ही काय करायचं? आम्हाला मरणाशिवाय दुसरं काहीच हे नाही। मग खर्च 2.5 लाख रुपये आज लोक खर्च झालेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा 50-60 हजार रुपये खर्च होईल। तर हे जर उत्पन्न जर नाही मिळालं या राखपायी तर आम्हाला मरणाशिवाय दुसरं कोणतीच हे नाही आहे। पाटील शेतकरी आहे आणि गावाचा नागरिक आहे। हे गावातील राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांचेच ठिये आहे। मोठ्या प्रमाणावरती राख साठवणूक करतात आणि ही राख कोरडी झाल्यानंतर हवेमार्फत 2-2 किलोमीटर उडते। त्यानंतर रस्त्यानं संपूर्ण विल्लाडा, खंडाळा विल्लाडा भुसावळ, विल्लाडा वरणगाव या सर्व रोडवरती राख सांडली जाते आणि ती एकदम प्रवास करताना प्रवाशांना त्रास होतो। 75-70 टनाचे वाहन या रोडवरती नेतात, ते रोड सगळे उखरलेले झाले, आत्ता बनवलेले रोड। त्याच्यानंतर आता हा विल्लाडा मोंडाळा रस्ता आहे, हा याचा डांबरीकरण मंजूर झालेला आहे। यांनी इथे सर्व त्या रस्त्यात राख टाकून ठेवली आहे। तो ठेकेदार त्यांना सांगतो तुम्ही साफ करून द्या, हे साफ करून देत नाहीये, म्हणजे तो रस्ताही आमचा अडकलेला आहे। अशा प्रकारे कमीत कमी 300 ते 400 एकर जमिनीवरती यांनी अशी राख काढलेली आहे 3-4 ठिकाणी। नोंदवडी भागात इकडे हे सरकारी जागा आहे गावठाण, ह्या गावठाण जागेमध्ये वृक्षारोपण केलं पहा, तिकडे झाडं दिसत आहे आणि इकडे कसे यांनी साफ करून टाकले सर्व। शिसमाचे झाडं, आजनाचे झाडं, निंबाचे झाडं सर्व फेकून दिले, हे बघा कसे मोडून ठेवले ते झाडं। फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांना अर्ज 2 वेळा दिला की तुमच्या फॉरेस्टमधून ही राख काढण्यात येऊ नये, कारण तिथून रस्ता नाही। आमचं विद्युत निर्मितीवाल्यांना सांगितलं आम्ही की तुमच्या 4 भिंतीमधून राख भरा, तशीच गाड्या पॅक करा आणि कुठेही जाऊ द्या, उघड्यावर साठवणूक करू नका। हे हवेमार्फत, पाण्यामार्फत सर्व पसरते आहे, हीच राख धुतली जाते आणि अशी नदी ओढ्यानं नाल्यानं या नदीमध्ये साचते।